नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण। पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कुणाल माखीजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या 2 वर्षात पूर्ण केल्या आहेत। पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिकद्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्रामधला पहिला हॉस्पिटल झाला आहे। 550 ते 550 लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे। रोबोट सर्जरीमध्ये लोकांचा फायदा असा होतो की स्नायू न कापता आणि लिगामेंट न कापता गुडघ्याचं ऑपरेशन नि रिप्लेसमेंट करता येते। शस्त्रक्रिया करताना रोजा रोबोट 0.5 मिलीमीटर आणि 0.5 डिग्री परफेक्शननी ऑपरेशन करू शकतो, ज्याचा फायदा रुग्णाला होतो, ज्यामुळे रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो। रुग्णाचा पाय खूप जास्त वाकतो। हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावे लागते। रुग्ण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातो तेव्हा तो चालत घरी जातो आणि घरीसुद्धा 15-20 दिवसांनी लवकरच नॉर्मल लाईफमध्ये येऊन जातो। याला इंजेक्शन कमी लागतात, गोळ्या कमी लागतात, हॉस्पिटलमध्ये कमी दिवस द्यावे लागतात। या रोबोट सर्जरीत वयाची समस्या नाही। शस्त्रक्रिया 35 वर्षाच्या माणसांमध्ये पण करू शकतो आणि पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट शस्त्रक्रिया 93 वर्षाच्या रुग्णांमध्ये सुद्धा केली आहे। ही शस्त्रक्रिया 70, 80, 90 किलोमध्ये पण करू शकतो आणि 120 ते 140 किलो वजनाच्या रुग्णावर पटेल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। गुडघ्याची शस्त्रक्रिया खूपच कॉमन झाली आहे। पटेल हॉस्पिटलमध्ये पनवेलमधील ग्रामीण विभागातून रुग्ण गुडघ्याच्या रोबोटिक सर्जरीसाठी आले आहेत। रुग्णालयात रोबोटिक सर्जरीसाठी पेण, रायगड, थळा, मंडणगड, म्हसळा, सांगली, सांगोला, विटा, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, यूपी, बिहार, दुबई आणि बांगलादेशाहून रुग्ण आले आहेत। शस्त्रक्रिया झालेले सगळेच रुग्ण प्रसन्न आहेत, कारण त्यांचे रिझल्ट खूपच चांगले आहेत। ही शस्त्रक्रिया सामान्य माणसाला सुद्धा परवडते, कारण ही शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्ये पण कव्हर होते आणि सामान्य माणसाला जे नॉर्मल गुडघ्याचे प्रत्यारोपण आहे तेवढेच पैसे घेत असून रोबोटचे वेगळे एक्स्ट्रा पैसे चार्ज करत नसल्याचे डॉक्टर कुणाल माखीजा यांनी सांगितले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदम सह तृप्ती भोईर, पनवेल। आजपासून एक्झॅक्टली 2 वर्षाआधी 9 नोव्हेंबर लगभग 2023 ला पहिला रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं होतं पनवेलचं, रायगडचं। तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेलची, रायगडची, जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इकडे। तेव्हा पहिला सर्जरी झालं होतं 9 नोव्हेंबरला। आज 2 वर्ष झाले। खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय। आज 2 वर्षांनी आज 500 सर्जरी संपले आणि हे जे 500 सर्जरी संपले रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे, हे दिस इज द फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिलं हॉस्पिटल आहे ज्यांनी हे 500 सर्जरी संपवले आणि 500 लोक प्रसन्न झाले आणि याचा चांगला अनुभव घेतलाय। रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ही खूप कॉमन झाली आहे आता। खूप लोकांना याचं गरज लागते। खूप लोकांना गुडघ्याचा त्रास असतो, गुडघ्याला झीज लागते, पण सगळ्या लोकांना हेच भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार, ऑपरेशन नंतर मी चालणार, ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार की मी पथारीवर बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार। पण या सर्जरी नंतर जसं आपण करतो सबफास्टस नी रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा, याच्यानी पाय वाकतो, सरळ होतो, पेशंटचा पाय एक सगळं मुवमेंट करू शकतो, जिना चालू शकतो, बाईक चालू शकतो, कार चालू शकतो, सगळे स्वयंपाक, मार्केटचे काम, घरचे काम, ट्रेनमध्ये प्रवास, बसमध्ये प्रवास सगळं शक्य असतो। या ऑपरेशनमध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनच्या दिवशीच आपण पेशंटला चालवायचा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो। हे सगळं चांगले उपयोगी पडतं रोबोटिक नी रिप्लेसमेंट मध्ये।